भल्या मोठ्या वाड्यासमोरचा लिंब एकाकी उभा होता. त्याला जर बोलता आलं असतं तर मी फार उदास झालो आहे असं त्यानं त्याच्या सुकून गेलेल्या फांदी फांदीतून सांगितलं असतं. नेहमी अंगणात येणारे चिमणी कावळेही दाणे न उचलता निघून गेले होते. एवढेच नाही तर गोठ्यातली गायही चारा खाणं विसरली होती. कुत्रं भाकरीच्या समोर नुसतंच तोंड टेकून बसलं होतं. त्याची भाकरीवरची इच्छाच उडाली होती. वाड्याच्या दारी सुटकी कळा पसरून राहिली होती. त्याला कारणही तसंच होतं. वाड्याचं चैतन्य असलेले आप्पासाहेब धरणीला खिळून शेवटचे श्वास मोजत होते. त्यांचा जीव त्यांच्या दोन्ही लेकात अडकून पडला होता. दोन्ही लेक मुलकाला. आप्पासाहेबांची पत्नी सारजा मोठ्याई रस्त्यावर डोळे लावून बसली होती. लेक आता येतील, मग येतील, पण अजूनही तिच्या एकाही लेकाचा पत्ता नव्हता. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्यास उगा विचारत होती, काय रे सुदाम, फाट्यावरच्या गाडीतून कुणी उतरलं नाही का? नाहीत मोठ्याई, कुणीनी येणार होतं का? अरे अभय अन विष्णू यायचे, आप्पाचा जीव अडकला ना त्यांच्यात. येतील येतील, शेवटची गाडी यायची अजून, असं म्हणत सुदाम निघून गेला आणि शेवटची गाडीही. सारजा मोठ्याई हिरमुसली. तिचं कुंकू उडून जाणार ह्या भयानं आधीच अर्धी झालेली मोठ्याई दुःखी कष्टी झाली. तिच्या डोळ्यासमोर भरभर काळ निष्ठत होता. जेव्हा तिनं आप्पासाहेबांबरोबर लग्न करून या घरात पाऊल टाकलं तेव्हा झोपडीचा वाडा मोठ्या कष्टानं उभा केला. पण आज त्या वाड्याला तडे जाऊ लागले होते. वाड्याचा खांबच जर असा निखळून धरणीवर पडला तर वाड्यानं कुठवर तग धरावी. तिचे दोन्ही लेक तिच्या पदराखाली वाढले. थोरल्या विष्णूचा बापात जरा जास्तच जीव होता. तिला आठवलं, विष्णू 8-10 वर्षांचा असेल तेव्हाची गोष्ट. आप्पासाहेबांचे पाय चिखलाने भरले होते. आप्पासाहेबांनी विष्णूला हाक मारली, बाळा, विष्णू पाणी आण रे बादली भरून. आप्पा, किती पाय भरले तुमचे चिखलाने? अरे पाणी देऊन आलोय पिकाला, मग पाय भरणारच. आप्पा, तुम्ही पाय ठेवा दगडावर, असं म्हणत विष्णूनं आप्पासाहेबांचे पाय धुवून दिले. घरात आल्यावर लाकडी खुर्चीवर बसायला सांगितले. आप्पासाहेब नवलानं पोराच्या हरकतीकडे पाहत राहिले. विष्णू त्यांच्या पायथ्याशी बसला. पाय मांडीवर घेऊन उपरण्यानं पुसून देऊ लागला. मोठ्याई चहा घेऊन आली. तीही अप्रूपानं पाहत बसली. अगो बाई, तुमचा लेक बघा किती सेवा करून राहिलाय तो. बरं का बाळा, अशीच माया राहू दे मोठेपणी, नाहीतर व्हायची पातळ. लेक कुणाचा आहे सारजा? जळू नको उगा बापलेकाच्या मायेवर, आप्पा मिशा पिळत फुशारकीनं म्हणाले. आप्पा, मी मोठा होईन तेव्हा तर तुम्हाला कुठलीच कामं करू देणार नाही. आप्पासाहेबांचा तो मुठभर आनंद अजूनही मोठ्याईच्या काळजाच्या कागदावरून पुसला गेला नव्हता. तो तसाच ताजा होता. मात्र आज दुखरी कळ सारजा मोठ्याईच्या काळजाला बिलगून आली. बापावर डोंगरा एवढी माया असलेल्या विष्णूला बापाचा निरोप मिळूनही यायला उशीर होतोय. ती स्वतःशीच हसली आणि पुन्हा एकदा आठवणींची गाठ सोडू लागली. थोरला विष्णू आप्पाचा तर धाकला अभय आईचा. अभयला सर्वच गोष्टीत आई लागायची. एकदा तर चिडून आप्पासाहेब त्याला म्हणाले, तुझी आई मेली तर काय करशील रे? सारखा आईच्या नावाचं पुंगान लावलंस. मी नाही पिणार मावशीच्या हातून दूध, आई कुठे? अरे राजा, नको असा हट्ट करूस, सुमन मावशी अभयला समजावीत म्हणाली. एकदा सांगितलं ना मावशी, मी आईच्याच हातून दूध पिणार, नाहीतर नाहीच पिणार. सुमन, त्याला राहू दे उपाशी, भूक लागली की आपोआप पिईन, आप्पासाहेब म्हणाले. तेव्हा सारजा मोठ्याई माहेरी गेली होती. सकाळी जाऊन संध्याकाळी यायचंच होतं, पण बैलाचा पाय दुमता झाला
म्हणून थेट दुसऱ्या दिवशी आली. आल्या आल्या सुमन मावशीनं गाराणं घातलं तिच्या कानावर. ताई, तुझा लेक रात्री उपाशीच झोपला बाई. काय रे आभा, असं नाही करायचं बाळा. ताई, तू नशिबान हो बाई, तुझ्यावर तुझ्या लेकाची फार माया. आभा, असं रे काय, मी जर मेले तर? मी मरूच नाही द्यायचो तुला. का गं मावशी? हो रे बाबा, देवाघरचं मरण त्याला टाळता थोडंच येतं बाळा. तुला न्यायला येणाऱ्या देवाला म्हणेल, मला ने, पण माझ्या आईला नाही. त्यानं ऐकलंच नाही तर मी त्याच्याशी युद्ध करीन, त्याला हरवीन. सारजा मोठ्याईनं त्याला कुशीत घेतलं. त्याचे पटापटा मुके घेतले. आई पापणी आड झाली की कासावीस होणारा लेक आज आईच्या डोळ्यांच्या पापण्या वाट पाहून पाहून गळायची वेळ आली तरी तिच्या लेकाचा पत्ता नाही. म्हादू चहा घेऊन आला. आईसाहेब, चहा घ्या. काय रे म्हादू, कधी येतील ही पोरं? येतील येतील, नोकरीची माणसं ती. आपल्यासारखी रिकामी थोडीच आहे. सुट्टीसाठी अर्जफाटं करावं लागतं त्यासनी, त्यात येळ जाणारच. हो रे बाबा म्हादू, मनाला उगाच समज घालायची. माया फार तकलादू असते, कचाकड्याच्या खेळणीसारखी. जाते फुटून. उन्हातानात झिजून हे सारं उभं केलं त्यांच्यासाठी, पण त्यांना आहे का त्याचं काही? बाप मरणदारी वाट पाहून राहिलाय त्यांची. आपल्या माणसांपेक्षा कामे मोठी झाली का म्हादू? आईसाहेब, नका मनाला लावून घेऊ, चांगले आहेत आपले मालक. तेवढ्यात दारात अभयची गाडी येऊन उभी राहिली. गाडीतून उतरल्या उतरल्या अभयनं आईचं दर्शन घ्यावं, गहीवरून बापाकडे धाव घ्यावी, पण तसं काहीच झालं नाही. तो म्हणाला, आई, काय ग विष्णूदादा नाही आला का अजून? तू आला ना, येईल तोही. निघाला असेल काही काम. त्याला फोन करून कळवलं होतं मी की मला सुट्टी नाही आहे म्हणून, पण त्याचं असंच आहे. सुनबाई पोरांना नाही आणलं बरोबर? त्यांचं काय काम आई, मी आलोय ना. माझ्या मेलीच्या लक्षात कुठं आलं की आप्पाचा जीव तुमच्यात अडकला होता, तुमच्या लेकरा बाळात थोडाच. आई, टोमणे नको मारू. त्यांचा जीव रमला नसता इथं, म्हणून नाही आणलं. मी तर मोठ्या मुश्किलीनं आलोय. बरं झालं बाबा तू आला. थकला असशील, आधी चहापाणी घे. चहापाणी रस्त्यातच झालं आई. सारजा मोठ्याईच्या जीवाला फार लागलं. ज्या पोराचं आईशिवाय पान हलत नव्हतं, त्याला आता आईचीही आवश्यकता राहिली नव्हती. आल्या आल्या बापाकडं जाऊन साधी चौकशी करावी तर तेही नाही. काळ फारच बदलला. माणसाला माणसाची कवडी गरज उरली नाही. अभय खूपच मोठा झाला असं तिला जाणवलं. काळजात सुपारी चरचरत गेल्यासारखी वाटली. जरा वेळानं विष्णूही आला, तोही एकटाच. सारजा मोठ्याईचा हात दोन्ही लेकांच्या हातात देत आप्पासाहेबांनी जीव सोडला. सती गती लावून आल्यावर मोठ्याई खांबाला टेकून बसलेली. खरं तर तिचा जीव आप्पासाहेबांबरोबर निघून गेला होता. कुडी तेवढी मागं राहिली होती. पोरांची कोरडी झालेली माया पाहून स्वतःलाच खिजवल्यासारखी पुन्हा एकदा आठवणींची गाठ सोडून बसली. सारजा, माझे दोन्ही लेक फार गुणी आहे, आपल्याला कधीच अंतर देणार नाही. आओ, पण शहराचा वारा लागला ना, त्यांना मातीत काही करमणार नाही. म्हणून म्हणते, पुरी झाली शाळा, आपण एवढं कुणासाठी कमवून ठेवलंय? माती काही कुणी खंदून नेणार नाही सारजा. पण मला नाही गमायचं बाई लेकाशिवाय. शाळा काय गावात राहूनही करता येईल की. सारजा, मला तुझं कळतंय, पण आपले लेक तसे नाहीत. सोन्याचा पाळणा करूनच घेऊन जातील काशी यात्रेला. नेतील, माझं म्हणणं आठवेल तुला. सारजा मोठ्याला आज सारच आठवत होतं. त्याचं काय करायचं? दशक्रियाविधी झाला नाही, तोच दोन्ही लेकात वाटणीवर चर्चा सुरू झाली. मोठ्या आईच्या काळजावर कुऱ्हाड बसल्यासारखी झाली.
अस्तराचा धागा धागा उसवला. त्याला कुठल्या सोयी दोऱ्यानं शिवणार आणि कशासाठी? दादा, वाटणीचं काय? ते आत्ताच मिटवून टाकू. परत काही येणं होणार आहे का आपलं? मलाही तेच वाटलं होतं. हे बघ, आंब्याचा मळा आणि म्हसोबाचं 50 एकर मी घेतो. हा वाडा आणि 70 एकराचं वाड्याचं वावर तुझ्या वाट्यावर. वकिलाला आणि तलाठ्याला वाड्यात बोलवून वाटणी कागदोपत्री केली. थोरल्याला काहीतरी काम होतं, तो घाईघाईनं निघूनही गेला. धाकल्याच्या वाट्याला वाडा आला होता. त्यानं दाराला कुलूप लावलं आणि गाडीचा धुराळा उडवीत तोही निघून गेला. आई मागे एकटीच उरली होती, तुळशी वृंदावनाला टेकून बसलेली. म्हादू आला, म्हणाला, आईसाहेब, चलावं माझ्या घरी. आई काहीच बोलली नाही. म्हादूनं हात लावला. तशी आई जमिनीवर घरंगळली. आई कुणाच्याच वाटणीवर गेली नाही. आईची वाटणी राहिलीच. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.